बिचारी काय अवस्था झाली ग सई तुझी. म्हणजे तू मला म्हणायचीस ना, अंजली तू माझ्या घराच्या आजूबाजूला जरी दिसलीस तरी गाठ माझ्याशी आहे. आणि आज आज मी जाऊ म्हणून घरात आले तुझ्या, आणि तुलाच माझं स्वागत करावं लागलं. भारी वाटलं असेल ना तुला. काय मोठ्या मोठ्या बाता करत होतीस ना. मी आणि अंजलीचं लग्न होऊ देणार नाही, हे करेन ते करेन, ब्ला ब्ला ब्ला. पण शेवटी लग्न झालंच, आणि या सगळ्याचा ब्लेम सुद्धा तुझ्यावरच आला. खरी मजा तर आत्ता सुरू होणार आहे मॅम. एक मिनिट, मला पण तुमच्यासारखं जरा बसू दे. सई काय म्हणत होते मी. हा सई, आता फक्त ओंकार तुझ्या अगेन्स्ट आहे. हळूहळू घरातले सगळे लोक तुझ्या अगेन्स्ट जाणार. मग काय करणार आहेस ग तू. मला एकटं पाडलं होतंस ना या घरात. आता तुला काय एकटं पडल्यावर कसं वाटतं ते. बिचारी सई, तुझ्याच आईस देखत मी तुझ्याच घरात आले आणि तुझ्या घरात येऊन फूट पण पाडली, तरी तू काहीच नाही करू शकलीस ना ग. कधी नव्हे, ते पहिल्यांदा वहिनी तुझ्यावर रागवली. बघून खरंच मजा आली मला. डोंट वरी मॅम, तो छोटासा राग ना आपण मोठ्या फायर बॉल मध्ये कन्वर्ट करू आणि त्यात हिला ढकलून देऊ. येस 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 येस. मग सई आणि सईचा इगो त्या फायर बॉल मध्ये. आता सगळं राज्य माझं होईल. या घरावर माझी हुकूमत असेल. सगळ्यात जास्त आनंद मला कसला होता माहितीये, की देवांचा आता तुझ्यावर विश्वासच उरला नाही. हा मग देवांश काय भडकले होते सईवर. आई शपथ, मलाच भीती वाटली. सई तू काय म्हणायचंस ग. हा, आमचं रिलेशन आमचा स्वाभिमान आहे. स्वाभिमान, माय फूट. आता त्या स्वाभिमानाला असं चिरडून टाकेन ना मी, बघतच राहतो. काही होणार नाही तुझ्याकडे. न जहागीरदारांचं घर, न तुझी सत्ता, न ही माणसं, न हे नातं. आता काय करणार आहेस सई तू. म्हणजे कसं वाचवणार आहेस तुझं घर, तुझं जग. तोंड वर करून चालणाऱ्यांची हीच अवस्था होते अंजली. बघून चालायचं ना. काय म्हणालात तुम्ही दोघी आत्ता. मला आणि देवांशला वेगळं करणार. या जगातली कुठलीच ताकद आम्हाला वेगळं करू शकत नाही, कारण आमचं नातं परमेश्वराने बांधलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव अंजली, या घरात सून म्हणून तुझा गृहप्रवेश मी केलाय. जास्त शहाणपणा केलास ना तर धिंड काढत घराबाहेर काढन तुला. खूप हौस होती ना तुला जहागीरदारांची सून होण्याची. आता जहागीरदारांची सून होणं काय असतं हे मी दाखवून देईन तुला.
आजपासून मी तुझी मोठी जाव. इथून पुढे तू माझ्या डोळ्यासमोर असणार आहेस. जे काही कटकारस्थानं करशील ना ते सगळे हाणून पाडेन मी. आणि तुझ्या कानाला धरून सुनेच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला शिकवे. आणि गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मध्ये मी उभी आहे. माझ्या कुटुंबावर वार करायचे प्रयत्न केलेस ना तू, लवकरच पलटवार करेन त्याचा. वाव, क्लासिक. खरं तर आता तुझ्या मनासारखं काहीही घडत नाही, पण तरीही तुझा कॉन्फिडन्स काही कमी होत नाही. आणि तो होणारही नाही कधी, कारण मी सई देवांश जहागीरदार, देवांशची पत्नी आणि या जहागीरदार घराण्याची मोठी सून. अंजली सोबत तुम्हालाही सांगून ठेवते मॅडम, तुमची कटकारस्थानं थांबवा. देवांश आई म्हणतात ना तुम्हाला, म्हणून इतक्या दिवस सगळं काही सहन करत होते आणि शांततेत ऐकून घेत होते. विसरलात का? तुमच्याच मुलाने या घराबाहेर तुम्हाला हाकलून दिलं होतं. माझ्यामुळे आज तुम्ही घरात आहात, पण तुम्हाला चांगुलपणाची कधी जाणीवच होणार नाही. हे दुर्दैव आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा आणि अंजलीचा खरा चेहरा मी लवकरात लवकर देवांश समोर आणेन. बापरे, ओ माय गॉड, ओ माय गॉड, घाबरले ग मी. अगं वेडाबाई, माझं खरं रूप घरातल्या सगळ्यांसमोर आणण्या अगोदर तू या घरात टिकली पाहिजेस ना. सॉरी, आपण करेक्ट आहे. या घरातली तुझी हुकूमत आता संपली.